मी सौ कीर्ती धनराज बडोले आणि मी नगरपंचायत बेसा बेलत्रोडी पिपळा इथे उमेदवारी मिळालेली आहे मला भारतीय जनता पार्टीकडून। काय सांगणार, कोणकोणते विकासाचे मुद्दे लक्षात घेऊन आपण ही निवडणूक लढत आहात? बेसा बेलत्रोडी इथे भारतीय जनता पार्टीने भरपूर विकास केलेला आहे। जेव्हा इथे वीज पाणी रस्ते नव्हते तेव्हा भारतीय जनता पार्टीमुळेच इथे आणि बावनकुळे साहेबांची कृपा असल्यामुळे आज इथे प्रगत बेसा पिपळा आणि बेलत्रोडी घोगली दिसत आहे आपल्याला। आता आपल्याला याच्यामध्ये शैक्षणिक आरोग्य सुविधा त्याच्यानंतर गडर लाईनचे भरपूर कामं आहेत जे आपल्याला करायचे आहेत। वृद्धांसाठी आपल्याला गार्डन मध्ये ग्रीन जिम गार्डनचे डेव्हलपमेंट करायचे आहे। त्याच्यानंतर सौंदर्यीकरण करायचे आपल्याला बेसाचं, पर्यावरणाकडे लक्ष ठेवून आपल्याला भरपूर झाडे लावायची आहेत। त्याच्यानंतर कचऱ्याची विल्हेवाट आणि व्यवस्थापन करून आपल्याला घनकचरा वेगळा करायचा आहे आणि मोस्टली आपण जो कचरा आहे सुका कचरा त्याचं आपल्याला कंपोस्ट कसं करता येईल आणि ते कंपोस्टमुळे आपल्याला महिलांना उद्योग देता येईल अशा प्रकारे आपण महिलांसाठी पण लघु उद्योग तयार करू, बचत गटांमार्फत त्यांना प्रशिक्षण देऊ। त्याच्यानंतर भरपूर विकास कामे आहेत जे आपण करणार आहोत। आपण चौकांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी आपण सीसीटीव्ही कॅमेरे लावणार आहोत। त्याच्यानंतर चौकांमध्ये प्रसाधन गृहे आपण करू जेणेकरून महिलांना काही त्रास नको व्हायला। त्याच्यानंतर रस्त्यांचे डेव्हलपमेंट आहे, रस्त्यांचं रुंदीकरण आहे, वाचनालय बनवणार आहोत आपण आणि जे आपले तरुण आहेत त्यांच्यासाठी आपण प्रशिक्षण देऊ, त्यांना नोकऱ्यांमध्ये संधी मिळायला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी आपण प्रशिक्षण केंद्र आपण उभारू त्यांच्यासाठी। आपली जी जनता आहे, तुझ्या जनता, त्यांना काय एक प्रेमाचा संदेश असणार आहे? प्रेमाचा संदेश म्हणजे त्यांनी भारतीय जनता पार्टीला साथ द्यावी। आपण 5 वर्ष त्यांची सेवा करू। त्यांनी माझी ही पहिली टर्म आहे तर मला वाटते त्यांनी जर मला भरभरून प्रेम दिलं आपल्या मतांच्या द्वारे तर मी नक्कीच त्यांना 5 वर्ष कुठलीही तक्रार येऊ देणार नाही आणि नक्कीच बेसा बेलत्रोडी पिपळा घोगली याचं आपण सौंदर्यीकरण करू, आरोग्य सेवा व्यवस्थित देऊ। मी आणि माझे सगळे नगरसेवक, माझी जी टीम आहे ते सर्व मिळून आपण बेसा नगरपंचायत ही महाराष्ट्रामध्ये नंबर 1 ची नगरपंचायत कशी बनेल याकडे नक्कीच लक्ष देऊ। मी मुकेश माणिकराव काळे, भारतीय जनता पक्षाचा अधिकृत प्रभाग 1 चा उमेदवार। आज आपण इथे प्रभाग 1 मध्ये उभा आहोत आणि प्रभाग 1 मध्ये पद्मावती नगर गार्डन आपल्या समोर आहे। 15 सप्टेंबरलाच आपण पद्मावती नगर गार्डन साठी नमो उद्यान म्हणजे नरेंद्र दामोदरदास मोदी आपले देशाचे पंतप्रधान यांच्या माध्यमातून इथे 1 कोटी रुपये आणलेले आहे। निवडणुकीनंतर लगेच या गार्डनचं काम सुरू होणार आहे। पद्मावती नगर मध्ये अंतर्गत सगळे सिमेंट रस्ते मी ग्रामपंचायत सदस्य असताना या गार्डन मध्ये ग्रीन जिम असो, हायमास्ट लाईट असो, या गार्डनची एनएमआरडीच्या माध्यमातून संरक्षक भिंत असो, आताच आपण इथे 3 लाईट लावले। पद्मावती नगरला सगळ्यात मुख्य प्रश्न आहे की या 2 इलेक्ट्रिक लाईन मध्ये पोल मध्ये खूप जास्त अंतर आहे, त्यामुळे रस्त्यावर अंधार असतो। आपण ते अतिरिक्त पोल इथे लावून तो अंधार कसा मिटेल याकडे लक्ष देणार आहोत। या गार्डनचं डेव्हलपमेंट करते, सिमेंट रस्त्याच्या बाजूला पेवर ब्लॉक लावणे आणि सगळ्यात महत्वाचं जसं नगराध्यक्ष मॅडमनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाचा खडा न खडा, पाणी न पाणी, रस्ता न रस्ता फक्त आणि फक्त सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि भारतीय जनता पक्षामुळे झालेला आहे। यापुढेही बावनकुळे साहेबांनी सांगितलं आहे की संपूर्ण बेसा बेलत्रोडी सीसीटीव्ही सर्व्हिलन्स खाली आणणे म्हणजे इथल्या प्रत्येक नागरिकांना सुरक्षितता प्रदान करणे आमचं प्राधान्य राहील। इतर जे रोड, रस्ते, वीज, गटार 126 कोटीची गटर लाईन सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली भूमिपूजन केलेलं आहे, सर्वे झालेला आहे। पिपळ्याला एन्सारा सिटीमध्ये 2 एकरामध्ये सिवरेज ट्रीटमेंट प्लांट बनणं सुरू आहे। लवकरच 1 वर्षामध्ये संपूर्ण बेसा पिपळा नगरपंचायत मध्ये 100 वर्षला विजन घेऊन गटर लाईन टाकण्यात येईल। त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचा एकच नारा असतो तो म्हणजे विकास। माझी सर्व जनसामान्यांना, मतदार बंधू भगिनींना एकच विनंती आहे की आपले पालकमंत्री आहे, आपले मुख्यमंत्री आहे, आपले देशाचे पंतप्रधान आहे, म्हणजे केंद्रापासून राज्यापासून खालपर्यंत सगळं भारतीय जनता पक्षाची सरकार आहे आणि त्यांनी तिथे विकास केलेला आहे। या नगरपंचायत मध्ये कीर्तिताई बडोले नगराध्यक्ष आणि प्रभाग 1 मधून मुकेश माणिकराव काळे म्हणजे मी
भरभरून मताने तुम्ही मतांचा आशीर्वाद द्यावं. या जे कर्ज स्वरूपी मतं तुम्ही आम्हाला देणार आहे ते आम्ही व्याजासकट विकासाच्या स्वरूपात तुम्हाला परत करू अशी आम्ही ग्वाही देतो आणि वचन देतो. तसंच आज संपूर्ण बेसा पिपळा नगरपंचायत वासियांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच आपला हा देश चालतो. हा देश कुठल्या जर मॅन्युअल बुकवर चालत असेल तर ते म्हणजे संविधान. या संविधानाचा मान राखणे, सन्मान राखणे आम्हा सगळ्याचं नैतिक कर्तव्य आहे आणि त्या संविधानाचं मान सन्मान राखून आम्ही हे सगळं करत आहे. परमपूजनीय विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिलेल्या शिकवणीला आम्ही आपल्या जीवनात आणि भविष्यातही जर मता स्वरूपात लोकांनी आशीर्वाद दिला तर विकास स्वरूपात आज संविधान दिना दिवशी मी तुम्हाला वचन देतो की बाबासाहेबांनी जे विचार रुजवले, सतत संघर्ष करणे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, याच प्रकारे आम्ही अन्यायाविरुद्ध अविकासाविरुद्ध सतत संघर्ष करत राहू हे मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि बाबासाहेबांना पुन्हा एकदा नमन करतो, त्यांना थँक्यू म्हणतो की त्यांना असा सुंदर असा संविधान आम्हाला दिला ज्यामुळे या देशात वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे, वेगवेगळ्या जातीचे लोक गुण्या गोविंदाने नांदत आहेत आणि याच प्रकारे नांदत राहील. तर त्या बाबासाहेबांच्या चरणी माझा नतमस्तक.